चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाची परीक्षा 12वीची ही जवळ आलेली आहे. तुम्ही सगळे अभ्यास करतच असतील आणि काही अडचण असेल तर मी आहेच तुमच्यासाठी. तर या ठिकाणी आज मी तुमच्यासाठी इंटरव्ह्यू क्वेश्चनचा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासाठी आणलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किलमध्ये जर एखादा सोपा प्रश्न असेल रायटिंग स्किलमध्ये तर तो असतो इंटरव्ह्यू क्वेश्चनचा. म्हणून मी नेहमी विद्यार्थ्यांना रिकमेंड करते की बी क्वेश्चन जो असतो म्हणजे क्वेश्चन नंबर 4मध्ये जो दुसरा प्रश्न असतो या ठिकाणी 3 गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात. म्हणजे अटेम्प्ट एनीवन, तुम्हाला 3 ॲक्टिव्हिटीज दिल्या जातील. त्याच्यापैकी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायची असते ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन. तर तुम्हाला या ठिकाणी मी रिकमेंड करेन की तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन या ठिकाणी करायचा आहे. तसं तर तुम्ही ईमेल रायटिंग आणि रिपोर्ट रायटिंग ही करू शकता, पण सगळ्यात सोपा प्रकार जो आहे तो इंटरव्ह्यू क्वेश्चनचा आहे. तर या ठिकाणी ही माझ्याकडे 2022ची प्रश्नपत्रिका आहे. त्यामध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारलेला होता इंटरव्ह्यू क्वेश्चन ते आपण आता पाहणार आहोत. तर चला लगेचच व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर बघा, Imagine that you have met with the topper in MPSC examination. You wish to interview of him or her to know his or her journey of success. Prepare a set of 8 to 10 questions to be asked. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला इमेजिन करायचं आहे, या ठिकाणी कल्पना करायची आहे की तुम्ही एक इंटरव्ह्यूवर आहात आणि तुम्ही कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायला जाणार आहेत. तर MPSC एक्झामिनेशनमध्ये जो टॉपर आहे त्याचा या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी इंटरव्ह्यू घेताना तुम्हाला 8 ते 10 क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारायचे आहेत. तर आपण लगेचच पाहून घेऊया की ह्याचे जे आन्सर आहेत इंटरव्ह्यू क्वेश्चनचा आन्सर तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये 12वी बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने लिहाल. तर चला पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, इंटरव्ह्यू क्वेश्चन जेव्हा तुम्ही सोडवाल म्हणजे जेव्हा तुम्ही रायटिंग स्किलमध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन कराल तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम इंटरव्ह्यू क्वेश्चन असं या ठिकाणी एक टायटल म्हणून लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चनचा क्रमांक टाकायचा आहे. जो पण तुमचा क्वेश्चनचा क्रमांक असेल तो टाकून ABCD जे काही असेल ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि क्वेश्चनचा जो सब क्रमांक आहे तो सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे. आणि लगेचच तुम्हाला उत्तराला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लिहायचा नाही. बहुतेक विद्यार्थी हे प्रश्न लिहत बसतात, तर प्रश्न अजिबात लिहायचा नाही आहे. प्रश्न लिहिण्यामध्ये आपला वेळ घालवायचा नाही. डायरेक्ट तुम्हाला उत्तराला सुरुवात करायची आहे. आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन करत असताना फॉर्मेट वगैरे काहीच लागत नाही. या ठिकाणी फॉर्मेटची अजिबात गरज नाही आहे. फक्त तुम्हाला 8 ते 10 क्वेश्चन्स या ठिकाणी बनवायचे असतात आणि तुमचं उत्तर या ठिकाणी संपणार आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर आपण कसं लिहिणार आहोत ते आपण पाहूया. तर बघा, पहिला या ठिकाणी क्वेश्चन आपण इंटरव्ह्यूमध्ये विचारणार तो म्हणजे व्हॉट इन्स्पायर्ड यू टू चूज MPSC ॲज युअर करिअर गोल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणताही प्रश्न या ठिकाणी विचारू शकता, पण तो प्रश्न हा त्या टॉपरशी संबंधित म्हणजे त्या सब्जेक्टशी संबंधित असायला हवा. दुसरा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे हाऊ डिड यू प्लॅन युअर स्टडी. ठीक आहे, शेड्यूल ड्युरिंग द प्रिपरेशन पिरियड. तिसरा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे विच सब्जेक्ट्स डिड यू फाइंड मोस्ट चॅलेंजिंग अँड हाव डिड यू ओव्हरकम दॅम. तर बघा, स्टडीविषयी, ठीक आहे, त्यांच्या कोणत्या सब्जेक्टविषयी त्यांनी कशा पद्धतीने मेहनत घेतलेली आहे हे सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. कोणी तुम्हाला इन्स्पायर्ड केलेलं होतं, कशा पद्धतीने तुम्ही इन्स्पायर झाले, तर हे सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. ठीक आहे. चौथा प्रश्न या ठिकाणी असा घेतला आहे की व्हॉट बुक्स रिसोर्सेस और गायडन्स हेल्प यू द मोस्ट इन युअर प्रिपरेशन. तुम्ही जेव्हा प्रिपरेशन करत होते MPSC एक्झामिनेशनची तेव्हा तुम्ही कोणते बुक्स रेफर केलेले होते, रिसोर्सेस काय होतं, ठीक आहे, गायडन्स कशा पद्धतीने घेतलेलं होतं, कशा पद्धतीने हेल्प घेतली, हे सगळे क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला बनवता येणार आहेत. पुढचा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे हाऊ मेनी हार्स डिड यू स्टडी डेली. तुम्ही दररोज किती तास अभ्यास करायची. तर हा प्रश्न तर अतिशय महत्त्वाचा आहे. असा जर प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आला तर तुम्हाला अशाच पद्धतीने क्वेश्चन्स बनवावे लागणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे व्हॉट रोल डिड सेल्फ डिसिप्लिन अँड टाईम मॅनेजमेंट प्ले इन युअर सक्सेस. या सक्सेसच्या मागे तुम्ही कशा पद्धतीने सेल्फ डिसिप्लिन तुम्ही कसं मेंटेन करून ठेवलं, त्यानंतर टाईम मॅनेजमेंट तुम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे. कारण अभ्यास करताना टाईम मॅनेजमेंट करणे हे अतिशय महत्त्वाचं असते, म्हणून हा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, हाव डिड यू हँडल स्ट्रेस, फेलियर ऑर सेल्फ डाऊट ड्युरिंग प्रिपरेशन. बघा MPSC एक्झामिनेशन जो कोणी विद्यार्थी करत असतो, प्रिपरेशन करत असतो, त्याला स्ट्रेसला हँडल करावंच लागते. तर कशा पद्धतीने त्यांनी स्ट्रेसला हँडल केलेला आहे, त्यानंतर त्यांनी सेल्फ डाऊट कशा पद्धतीने क्लिअर्स केलेले आहेत, हा प्रश्न या ठिकाणी मेन्शन करणे अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, हाव हॅज दिस सक्सेस चेंज युअर आउटलुक ऑन लाईफ अँड फ्युचर गोल्स. तर हा जो सक्सेस आहे तो तुमच्या फ्युचर गोलला कशा पद्धतीने चेंज करतो. ठीक आहे, तर बघा सक्सेसविषयी या ठिकाणी तुम्हाला विचारायचं आहे, त्यानंतर स्ट्रेसविषयी या ठिकाणी तुम्हाला विचारायचं आहे, त्यानंतर सेल्फ डिसिप्लिन आहे, टाईम मॅनेजमेंट आहे, याविषयी तुम्हाला विचारायचं आहे. स्टडीचा जो हार्स आहे, किती टाईम तुम्ही स्टडीला द्यायचे दररोज, ते तुम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे. रिसोर्सेस विचारायचं आहे, बुक्स विचारायचे आहेत, सब्जेक्ट कशा पद्धतीने तुमच्यासाठी चॅलेंजिंग होते आणि त्याला तुम्ही ओव्हरकम कसं केलं, हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारायचा आहे. त्यानंतर स्टडी प्लॅन तुम्ही कशा पद्धतीने करत होता, कशा पद्धतीने तुम्ही इन्स्पायर्ड झाले MPSC एक्झामिनेशनसाठी. तर अशा पद्धतीने 8 to 10 क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारायचे असतात. तुम्ही 10 प्रश्न पण विचारू शकता आणि 8-9 प्रश्नसुद्धा या ठिकाणी विचारू शकता. पण कमीत कमी 8 प्रश्न असणे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही 8 प्रश्न या ठिकाणी जर तुम्ही लिहिले तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क इझिली भेटतात, जर तुमचा क्वेश्चन हा व्यवस्थित असेल तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की हा जो इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे तो तुम्हाला अतिशय सोपा वाटला असेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, भरभरून लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. आणि पुढचा व्हिडिओ हा कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला हवा आहे हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.